डॉक्टरची जी हत्याकांड झालेली आहे त्याचा आमच्या सर्वांचा खूप निषेध आहे। ही एक घटना तिच्या वर्क प्लेसला झालेली आहे, ती अत्यंत वाईट प्रकारे झालेली आहे, झालेला आहे, तिचं मर्डर झालेला आहे। ही फक्त एका डॉक्टरची कथा नसून सगळ्या लेडीजची कथा आहे। निर्भयासारखे हे कांड आहे आणि असे कितीतरी गोष्टी आपल्या देशात घडत आहे, पण गव्हर्नमेंट त्याच्यावर काहीही ठोस उपाय करत नाही आहे। फक्त जेव्हा काही हत्याकांड असं होतं सगळे लोक पेटून उठतात, काही काळासाठी त्याच्यावर लक्ष दिलं जातं, पण डॉक्टरांची सेफ्टी, लेडीजची सेफ्टी यावर भर देण्यात येत नाही। तर असंच राहिलं तर कुठल्याच लेडीजला आपल्या देशात फ्रीली फिरता येणार नाही, तिला कधीच एक कडक निषेध करतो। आपल्या भारतामध्ये कडक कायदा व्हायला पाहिजे आणि ह्या नराधमांना फाशी द्यायला पाहिजे, कारण की इमर्जन्सी असो किंवा ओपीडी असो आपण सगळ्यांनी बंद ठेवून त्यांना कळलं पाहिजे की ही माणसं मेली तरी चालतील, पण हे डॉक्टरांवर होणारे अत्याचार हे डॉक्टर सोलंकी येरवडा डॉक्टर असोसिएशन आपण निषेध करण्यापेक्षा 75च्या 75 असोसिएशननी आता एक लेटर ड्राफ्ट करायचा, IMA ला ऍड्रेस करायचं। 14 दिवसामध्ये नवीन कायदा नाही आला तर आम्ही स्टेटो डाऊन करणार। नॉट इव्हन इमर्जन्सी सर्व्हिसेस विल बी प्रोव्हाइडेड। ऑल 75 असोसिएशन विल सेंड लेटर टू IMA should send letters to Maharashtra headquarters and Maharashtra Health Ministry as well as Law Ministry, and it is the duty and responsibility of the IMA to coordinate with the headquarters and let these messages of each and every doctor reach the central government PM office, Health Ministry, Law Ministry to the central level and give an ultimatum of 14 days. 14 दिवसात नाही झालं तर वी विल पुट स्टेटो डाऊन। नॉट इव्हन इमर्जन्सी सर्व्हिसेस विल बी सर्व्ड। This rules that Dr. Hitesh Solanki just said, on a mass basis we should have this stir. An indefinite stir should be there in case our rules are not met. Whatever we are demanding, if it is not done, we should go in for an indefinite strike. We want justice.